सांगा, ज्यावेळेला भुंगा तुम्ही घेतला, सुरुवात कशी झाली तुमची? म्हणजे तुम्ही फील्डमध्ये पुन्हा उतरताय, चांगले अमाऊंट, चांगले पैसे लावून पुन्हा तुम्ही नवीन श्वान खरेदी केला. भुंगाची सुरुवात कशी झाली? बुंगाची सुरुवात म्हणजे कसं आहे, आता आम्ही बघायला गेलो घेतला. घेतल्यानंतर पहिलाच अड्डा मारगुरवाडी ना बाहेर बागलवाड. बागलवाड. हा तिथे गेलो तर तिथे त्याने आम्हाला चौथाच केला. सुरुवातच झाली तिथे. हा तिथनं गेलो ती कुठल्या अड्ड्यात त्याने नाराज केलेलंच नाही. हा जाईल त्या अड्ड्यात नंबरातच आहे बर. त्याच्यामुळे. काय खासियत आहे भुंगाची? बुंगाची खासियत कसं आहे, समजा जरी सुटताना एक बॉडी मागे राहिला हा. तर तोंडावर तो फिनिश मारतो फिनिश करणार. आणि त्याची ओळखच आहे फिनिशचा बादशाह म्हणून त्याला ओळखतो. काय मेहनत घेताय, कशी मेहनत घेताय भुंगावर? मेहनतची कसं आहे, जे ज्याचं खाणं पिणं आहे ते रेग्युलर म्हणजे बाकीच्या सारखंच आहे. पण सकाळी त्याला 7 किलोमीटर आहे मस्त. 7 किलोमीटर म्हणजे जायचं 3 आणि 3-3.5 यायचं 3-3.5. 3:30 कसा व्यायाम देताय गाडी बरोबर? गाडी बरोबर आहे मस्त असा एक 10चं 10चं speed speed. आम्ही नेतो. सध्याच्या कंडिशननुसार आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की बरेच जण म्हणतात की गाडी बरोबर व्यायाम देऊ नका, नॅचरल व्यायाम जो आहे कच्च्या रस्त्यावर द्या. तुमच्याकडे काय पद्धत आहे व्यायामाची? आमच्याकडे आम्ही कच्च्या रस्त्याला जे आहे देतो गाडीवरच असतो. चालू सीझन मध्ये आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय की चालू सीझन मध्ये काय वजनावर पळतोय पहिल्यांदा श्वान तुमचा आता सध्या? आता तो एकाने 32, 32.5, 33 किलोच्या अंगावर पळतो. डाएट प्लॅन काय असते चालू सीझन मध्ये आणि ऑफ सीझन मध्ये? चालू सीझन मध्ये काय डाएट प्लॅन असते, जेवणाचं काय प्लॅनिंग असते, किती वेळ जेवण देताय, काय क्वांटिटी आणि काय जेवण देताय? 2 वेळा जेवण असतं चपाती. आणि उन्हाळा चालू झाला तर दुपारनंतर दही घालतो. नॉनव्हेज मध्ये काय असते? मटन म्हणजे चिकन. तरी अंदाजे पळणाऱ्या श्वानाला काय किती प्रमाण द्यायला पाहिजे मटन चिकन जर देत असलं? मटन चिकन आता कसं आहे, सकाळी 3 चपात्या 1 पावशेर मटन पाहिजेच. बर. परत 2 अंडी उकडलेली असतात. संध्याकाळी बी तेच. बर. आणि सप्लिमेंट वगैरे वरून काय असं देत आहे? ते आता लिव्हर टॉनिक म्हणून आहे हा. आणि मल्टीस्टार मल्टीस्टार म्हणजे मल्टीव्हिटॅमिन आणि लिव्हर टॉनिक कंटिन्यू देतात. कंटिन्यूस. कारण बघतोय आपण पळणाऱ्या श्वानांना जास्त करून पोटाचे प्रॉब्लेम जास्त करून बाहेर पडत असतात, लिव्हरला प्रॉब्लेम जास्त येतोय कारण तेवढा ताण असतोय, तेवढा स्ट्रेस पडत असतोय या सीझन मध्ये. त्यामुळे लिव्हर टॉनिक तर कंटिन्यू ठेवायला.